अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज विराज परब्रह्म जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचेच लाडके सद्गुरू दास दिगंबर महाराज आणि आपण जमलेले सर्व स्वामी भक्त सर्वांच्या चरणाला वंदन करून आज व्यास पौर्णिमा आणि या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या भगवंताला आपल्या सद्गुरूला भेटायला आपण सगळेच आतुर आहोत आणि या साक्षात याची देहा याची डोळा या भगवंताला पाहताना आपल्या आयुष्यामधले आणखीन काय हवं आहे आपल्याला काय पाहिजेल आहे याच्यापेक्षा वेगळं काही नको आहे. आणि खरं म्हणजे या व्यास पौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सद्गुरूंना भेटण्याची एक तळमळ आपली वेगळी असते आणि सद्गुरूंनाही वाटत असतं की आज सगळे जरी काय झालं तर आपल्या भक्तांना भेटण्याचा एक आनंद एक वेगळाच असतो. वारंवार ते नेहमी आपल्यालाही सांगत असतात की केव्हाही तुम्ही लोक मला भेटता माझे स्वामी भक्त मला जेव्हा भेटतात तो परमोच्च आनंद अगदी स्वामी भेटल्यासारखे वाटतात इतके आपण भाग्यवान आपण आहोत आणि याच त्या परमेश्वराला या भगवंताला आपण भेटण्यासाठी आपण आलो. खरं म्हणजे आत्मा आणि परमात्मा याचं संधान साधायला आपल्या आयुष्यामध्ये गुरु असावे लागतात आणि म्हणून भगवंतानं आपल्याला एवढे महान पंढरीचा पांडुरंग आणि तो कृष्ण तो राम कुठल्या देवाची नावं घ्यावीत तेवढी कमी आहेत असा साक्षात सर्वस्वरूपी आपले सद्गुरू आपल्याला भेटलेले आहेत. याच्यापेक्षा भगवंत वेगळा असू शकत नाही याच्यापेक्षा वेगळा असू शकत नाही. वारीमधनं चालणाऱ्या असंख्य असे अनेक जात असतात त्या भगवंताला भेटायला त्या परमेश्वराला भेटायला आम्हीही आज याच वारीला याच गावखडीला माझ्या सद्गुरूला माझ्या परमेश्वराला माझ्या विठ्ठलाला मी भेटायला आलो. याच्यापेक्षा वारी वेगळी असू काय शकते आपल्या जीवनातली. हीच तर वारी आहे आमची. आमच्या सद्गुरूला आम्ही भेटायचं आहे त्यांचं चरण स्पर्श करायचं आहे त्यांचा आम्ही आशीर्वाद घ्यायचा आहे. आणि खरं सांगू का बरेच जण म्हणत असतात की इथं आम्ही यावं आणि काहीतरी आमच्या प्रश्न समस्या घेऊन याव्यात. आवश्यकता नाही आहे. तुम्ही इथं येताना त्यावेळेस आमच्या आयुष्यातल्या परमेश्वरानं या सद्गुरूने आपल्यावरल्या अनेक संकट आपल्यावरती दूर पळवून लावलेले असतात. म्हणून आपण इथं यायचं. या गेले अनेक वर्ष आपण या सद्गुरूंच्या माध्यमातून अनेक सेवा करत आलो. अनेक धामस्थापन केली. अनेक आपण पदयात्रा पण आपण केल्या. याच्यातला आनंद आपण आयुष्यामध्ये घेतलेला आहे. तीच एक आयुष्यातली पुंज आहे. आयुष्यातलं शाश्वत सुख आम्हाला करवेस मिळालेला आहे. म्हणून या इथं यावं आणि तो आनंद घ्यावा. कुणी विचारलं हवं तुम्ही गावखडीला जाऊन काय करता काय महिमा सांगावा माझ्या गावखडीचा काय सांगावा या महिमा या इथल्या सगळ्या वातावरणाचा. काही जगा वेगळा आहे. कुठेही जावं आणि माझ्या भगवंताच्या माझ्या सद्गुरूंचं आजही आम्ही कुठं देवळात गेलो तर श्री दास दिगंबर महाराज की जय श्री दास दिगंबर महाराज आम्ही म्हणतो. कारण मला जळीस्थळी काष्टी पाशांनी सगळीकडे तो भगवंताच्या रूपात माझे सद्गुरूच मला दिसत असतात. कारण आम्ही या साक्षात या डोळ्याने आम्ही आपल्याला पाहतोय हे आमचं भाग्य नाही का हो. याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय असू शकते. म्हणून माझ्या जीवनामध्ये सद्गुरू असायला पाहिजे. मग कोणी तर म्हणतं काय गावखडीला असतं. गावखडीला फार सगळं असतं. सुख ऐश्वर धन दौलत सुख आनंद इथं गावखडीत मिळतो. आणि तो गावखडीतला आनंद काय वर्णावा. स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. इथे दरवळे हा भक्तीचा सुगंध भाविकही होती भजनात धुंद
नित्य दरवळे हा भक्तीचा सुगंध, भाविकही होती भजनात धुंद, काणी येती रोज स्वामींचे ते सूर, काणी येती रोज स्वामींचे ते सूर. असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. असे भोवताली अनेक मंदिर, दिसे त्यात तेज स्वामींचा हा मठ. असे भोवताली अनेक मंदिर, दिसे त्यात तेज स्वामींचा हा मठ. दर्शनाची ओढ भक्त ही अतूर, दर्शनाची ओढ भक्त ही अतूर. असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. झाला पवित्र अरबी समुद्र, तुझ्या सहवासे प्रभू स्वामी देव. झाला पवित्र अरबी समुद्र, तुझ्या सहवासे प्रभू समुदेव. पतितांची पापे होती सर्व दूर, पतितांची पापे होती सर्व दूर. असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. अशी आहे नगरी भक्ती रसाची, भाविकही होती परतून याची. अशी आहे नगरी भक्ती रसाची, भाविकांना परतून याची. मिळो भक्ता नाही रस भरपूर, मिळो भक्ता नाही रस भरपूर. असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर, स्वामींचे ते रूप मंदिर सुंदर. असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव, असे क्षेत्र आहे ते गावखडी गाव. याच्यापेक्षा मोठं तीर्थक्षेत्र असूच शकत नाही. ज्या पावन जागेमध्ये, ज्या पावन शहरामध्ये, या नगरीमध्ये आम्ही आलोत, आम्ही खरंच पावन होऊन गेलो. या भगवंताला, या गुरुदेवांना ज्या ज्या वेळेला आम्ही भेटलो, पहिली आयुष्यातली भेट झाली, त्यावेळेस आयुष्यातला पापाचा नाश होऊन गेला. आयुष्यामध्ये ज्याच्या वेळेला भेटावं आनंदानं वाटतं, कधीतरी भगवंताला कडकडून मिठी वाटतं, अरे परमेश्वरा, तू परमेश्वराच्या वेगळा काय असू शकतोस, याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतोस. आई बापापेक्षाही पलीकडलं प्रेम द्यावं, भगवंतापेक्षा वेगळा आशीर्वाद द्यावा, असा सद्गुरू आम्हाला भेटला. याच्यापेक्षा आम्ही भाग्यवान आम्हीच असू शकतो. श्री स्वामी समर्थ.